जिल्हा परिषदेच्या 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली। करवीर तालुक्यात एकूण 78.64% मतदान झालं। उद्या सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे। करवीर तालुक्यातील मतमोजणी रमणमळा इथल्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणार आहे। निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करवीर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। निकालानंतर विजयी मिरवणुका काढल्यास कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली। निकालाच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हाधिकारी सरांनी मनाई आदेश जारी केलेला आहे। विजयी मिरवणुका असतील, रॅली असेल, फटाके फोडणे असेल, डीजे डॉल्बीचा वापर असेल, सायलेन्सर काढून गाड्या फिरवणे असेल, गुलाल उधळणे असेल, याला मनाई केलेली आहे। या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी उद्याचा निकाल खिलाडू वृत्तीने स्वीकारायचा आहे। निवडणुका येत असतात, जात असतात, परंतु गावातील शांतता, कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रत्येक नागरिकांनी सदर सूचनेप्रमाणे सदर आव्हानाला प्रतिसाद द्यायचा आहे। या आदेशाचा कोण भंग करेल त्याच्याविरुद्ध पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल। निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या समर्थकांना थांबण्याची ठिकाणं निश्चित केली आहेत। त्यानुसार महायुतीच्या समर्थकांनी रमणमळा चौक, महाविकास आघाडीच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक चौक आणि अपक्ष आणि इतर पक्षांच्या समर्थकांना रमणमळा 100 फुटी रोड या ठिकाणी थांबण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत।